नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपला अलिबाग चिकनची रेसिपी ना भन्नाट प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तर आपण अलिबागची चिकनची रेसिपी तर पाहिलेली आहे, पण आता अलिबागची खरी ओळख ज्या डिश शिवाय अपूर्ण आहे ती म्हणजे की झणझणीत सुकट. ऊन असो किंवा कळकळीचा पाऊस असो किंवा थंडी असो, मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि मस्त झणझणीत अशी ही सुकट ही समोर आली की दुसरं असं काहीही नको. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सगळ्यात सोपी आणि साध्या पद्धतीने अशी ही अलिबाग स्टाईल सुकट कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास एक लाईक सुद्धा नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण सुकवलेली सुकट घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण जेवढी आपल्याला सुकट बनवायची आहे ना त्याप्रमाणे आपण सुकट घ्यायची आहे. मी मोस्टली हाताची अशी छोटीशी वाटी तयार करते. एक वाटी म्हणजे एक माणसाचं सुकट. अशा पद्धतीने मी हे माप घेते. तर आपण इथे साधारण 3 वाटीच्या प्रमाणे सुकट घेणार आहोत. सुकट आपल्याला चाळणीमध्ये घ्यायचे आहे आणि सर्वात पहिला आपल्याला ह्याला चाळून घ्यायचं आहे. जेणेकरून ह्याच्यातले जे बारीक बारीक कण असतात ना ते सगळं निघून जातील. आणि मग गॅसवरती आपल्याला एक पॅन किंवा कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये ही सुकट घालायची आहे आणि मग ही सुकट घातली की छानशी आपल्याला मस्तपैकी त्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. बारीक गॅसवरतीच भाजायची. गॅस मोठा नाही करायचा. गॅस मोठा केल्याने काय होईल की पटकन आपली सुकट करपली जाईल. त्यामुळे लो गॅसवरती आपल्याला हळूहळू हळू छानशी अशी खरपूस परतून घ्यायची आहे. जेणेकरून आपण हातामध्ये सुकट घेतली ना की त्याचा त्याचा असं पटकनी क्रंची होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. मग त्याला नंतर ना आपण भाजल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला छानशी चाळून घ्यायची आहे आणि मग या सुकटला आपल्याला भिजत घालायचे आहे. तर भिजत आपण कशी घालणार आहोत त्याच पॅन मध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे. चांगलं पाणी उकळून द्यायचं की गॅस बंद करायचा. आणखी मग ह्याच्यामध्ये आपण जी भाजलेली सुकट आहे ना ती घालायची आणि 2 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ह्याला 5 मिनिटं गरम पाण्याची वाफ काढून द्यायची आहे. गॅस इथं अजिबात चालू ठेवायचा नाही. पाणी उकळलं की गॅस आपल्याला बंद करून ठेवायचा आहे. आता इथे आपण अलिबागची सुकट म्हटली भरपूर असा जास्तीचा कांदा लागणार. तर आता एक कढई आपण तापवण्यासाठी ठेवणार आहोत. त्या कढईमध्ये साधारणपणे 3 ते 4 चम्मच मी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक कढीपत्त्याचं पान टाकणार आहे. थोडस पान असं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि चांगला 5 ते 10 मिनिटं त्याला परतून घ्यायचा. तोपर्यंत परतवायचा आहे तोपर्यंत त्याला गुलाबीचा कलर येत नाही. कांद्याला हलका गुलाबी कलर आला की त्याच्यामध्ये आपण लगेचच चिरलेला टमाटा घालणार आहोत. टमाटे इथं मी मीडियम आकाराचे 3 घेतलेले आहे. त्याला सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक किंवा मोठा कट करू. टमाटा घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. टमाटा आपला चांगला मऊ होईपर्यंत ह्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. टमाटा आणि कांदा आपला मऊ होतच आहे तर तोपर्यंत जी आपली सुकट भिजवलेली आहे ना ती छानशी भिजलेली आहे. तर आता त्याला एका चाळणीवरती काढून ठेवूया म्हणजे जेणेकरून आपला कांदा इथे फ्राय होतोय तोपर्यंत त्याचं पाणी सुद्धा छानसं गाळलं जाईल. तर हे बघा मस्तपैकी आपली सुकट अशी चाळणीमध्ये मी पाणी नितळण्यासाठी ठेवणार आहे. सुकट पाण्यात नितळतच आहे तोपर्यंत आपला इथं कांदा सुद्धा रेडी झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 1/2 चम्मच हळद घालणार आहोत. हळद घातली की ह्याच्यामध्ये लगेच चवीनुसार लाल तिखट घालणार आहोत किंवा मी इथे 1.5 चम्मच लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट घातलंय की साधारण 5 मिनिटं हलवणार आहोत की लगेचच ह्याच्यामध्ये मी 1 चम्मच बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि 1 चम्मच धना जिरा पावडर घातलेले आहे. हे पावडर मसाले घालून चांगलं 5 मिनिटं मी हलवून घेणार आहे की लगेचच ह्याच्यामध्ये गाळलेली सुकट घालणार आहे. सुकट घातली की लगेच पाणी आपण इथं बिलकुल सुद्धा वतणार नाहीये. मस्तपैकी हलवायची सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा की लगेचच ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून ह्याला 5 ते 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. तर इथे लक्षात घ्या की आपण सुकट चांगली भिजवलेली आहे ती चांगली फुललेली आहे त्यामुळे इथे आपण पाणी घातलेलं नाहीये. मस्त वाफेवरती त्याला छानशी शिजून देणार आहे. तर बघा सुकटीला आपल्या 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडूया
घरामध्ये सुटीचा इतका छानसा सुगंध सुटलेला आहे की समजायचं आपली सुकट चटणी एकदम परफेक्ट झालेली आहे. खमंग अशी अलिबाग स्पेशल सुकट चटणी तयार झालेली आहे. ही सुकट आपण प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही ही सुकट ना ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी बरोबर खाल्लात ना तर अप्रतिम चव लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर नक्की करा. चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.